आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या बाळाला घेऊन चाललोय देवदर्शनासाठी. गावापासून डोंगरामध्ये 2 किलोमीटर अंतरावरती आमच्या गावची ग्रामदैवत अष्टभुजाई देवीचं मंदिर आहे. पहिलं आमच्या लहानपणी मंदिरला जायला रस्ता नव्हता, अगदी छोटीशी अशी पायवाट होती, पण आता छान डांबरी रोड झालाय, त्याच्यामुळे गाड्या पूर्ण जाग्यापर्यंत जातात. छान डोंगराच्या कुशीत वसलेलं हे आमचं भुजाई देवीचं टुमदार मंदिर. अख्ख्या पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून अष्टभुजाई देवीला ओळखलं जातंय. आणि आजूबाजूचा परिसर, घनदाट झाडी आणि इथलं वातावरण ह्याच्यामुळे तर अजूनच जास्त आमचं मंदिर प्रसिद्ध आहे. गावात कोणतेही छोटं बाळ जन्माला आलं तर ते पहिल्यांदा देवीच्या पायावरती घालून देवीचा आशीर्वाद घेतला की मग तिथून पुढे बाहेर कुठेही जाण्यास परवानगी असते असं मानतात. आणि एक इथली प्रथा म्हणजे माहेरवाशिनी लेकींनी दर 3 वर्षातून एकदा इथं बकरं देण्याची पद्धत आहे. आणि अशी पद्धत कुठल्या कुठल्या गावांमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. आणि फेब्रुवारी महिन्यात एकदा आणि दसऱ्याला एकदा इथं खूप मोठा उत्सव असतोय. खूप दसऱ्याच्या वेळी तर 9 दिवस इथं लोक राहायला असतात आणि बघण्यासारखा सोहळा असतोय. मग आम्ही पण दर्शन केलं, पायावरती वगैरे घातलं आणि इथं महादेवाची पिंडी आहे, तिथं पण आम्ही दर्शन घेतलं. आणि आजूबाजूचा परिसर छान डेव्हलप होते ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून. जमलं तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. भुजाई देवी मंदिर, टिक्केवाडी, तालुका पुदरगड.